नमस्कार, मी माधुरी फूड किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू. तर चला आपण बघूया रेसिपी. चला तर स्टार्ट करूया रेसिपी. याच्यासाठी आपण घेणार आहोत अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो गूळ. आता शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत एका कढईमध्ये. चला तर आपण आता 2 मिनिट कढई गरम करायला ठेवूया. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजून घेऊया. 2 मिनिट कढई गरम होत आहे. कढई गरम झालेली आहे. तर मी हे अर्धा किलो शेंगदाणे त्याच्यात भाजून घेते. असे मस्त 10-15 मिनिटपर्यंत स्लो गॅसवर मस्त भाजून घ्यायचे आहे. 10 मिनिट झालेले आहेत. तरी मस्त खमंग शेंगदाणे भाजून झाले आहेत. तर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर याला 5 मिनिट आपण थंड होण्यासाठी ठेवूया. चला तर 5 मिनिट झालेले आहेत. शेंगदाणे मस्त थंड झालेले आहेत. तर आपण याला आता वाटून घेऊया. तर असे शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण गूळ आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र मिक्स करून वाटून घेणार आहोत. तर हे असे वाटलेले शेंगदाणे थोडेसे घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर थोडासा गूळ घ्यायचा आहे. नंतर आपण आता वाटून घेऊया. तर या पद्धतीने आपण शेंगदाणे व गूळ वाटून घेतलेले आहेत. तर आपण याचे आता गोळे बनवून घेऊया. आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत. याच पद्धतीने आपण दुसरा पण लाडू बनवून घेणार आहोत. तर शेंगदाण्याचे लाडू हा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतो. नाश्त्याच्या अगोदर सकाळी रोज खाल्ला तर आपले शरीरातले रक्त कधी कमी होणार नाही. घरामध्ये जर छोटे मुलं असतील तर त्यांना देखील हा लाडू खायला दिला तर त्यांच्या शरीरासाठी खूप उपयोगी असतो. शेंगदाण्याच्या लाडूपासून अजून खूप सारे बेनिफिट भेटतात. तर अशा पद्धतीने आपले हे शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. जर ही माझी तुम्हाला